Students, welcome back. So now we will start third chapter of political science, that is political parties. In the last chapter, we studied the working of constitution and election procedure. So it was first chapter related to constitution and electoral process. So electoral process means process of election. So everything we have studied in that chapter. ठीक है. Okay. So political parties are a link that connects common people, डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेशन अँड इलेक्शन्स. तर ह्या जे राजकीय पक्ष आहेत ते एक लिंक आहे, म्हणजे ते जोडतात कोणाला, जे सामान्य लोक आहे त्यांना जोडतात. कोणाशी जोडतात तर लोकशाहीशी जोडतात. नंतर त्यांचे काही प्रतिनिधी असतात त्यांच्या समाजातले, गावातले किंवा तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले, जे पुढे आमदार किंवा खासदार म्हणून निवडून येतात आणि तेच नंतर संसद भवनात जातात. तिथून ते राज्यसभेत किंवा लोकसभेत मंत्री किंवा सदस्य बनतात. ठीक आहे. तर ह्या जे राजकीय पक्ष आहे हे अशा प्रकारे सामान्य लोक, लोकशाही आणि निवडणुकीची प्रक्रिया यांना एकमेकांना ते जोडून ठेवतात. सो व्हॉट एव्हर वी रीड ऑर हिअर अबाउट पॉलिटिक्स इज रिलेटेड टू पॉलिटिकल पार्टीज. येस, आपल्याला माहिती की जसं आपण ऐकतो की आज ह्या पार्टीतले, ह्या पक्षातल्या नेत्यांनी हे मत मांडलं की ते कसं विवादास्पद मत आहे, त्याच्यावर दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी टीका केली. तर अशा प्रकारे सो व्हॉट एव्हर पॉलिटिकल न्यूज वी हिअर दॅट आर ऑल आर रिलेटेड टू पॉलिटिकल पार्टीज. सो पॉलिटिकल पार्टीज एक्झिस्ट इन ऑल डेमोक्रॅटिक सिस्टीम्स. म्हणजे काय की हे जे राजकीय पक्ष आहेत ते कुठे, तर डेमोक्रॅटिक सिस्टीम म्हणजे काय, लोकशाहीची पद्धत, ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही पद्धत आहे. आता लोकशाही म्हणजे काय की लोकांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, लोकांचे समाजातले सदस्य लोकांनी निवडून दिलेले तेच पुढे राज्यकारभार चालवतात. ठीक आहे, किंवा त्या देशाचा, राज्याचा सगळं सिस्टीम सांभाळतात. सो दॅट पॉलिटिकल पार्टीज एक्झिस्ट इन ऑल डेमोक्रॅटिक सिस्टीम, ऑल. सो इन फॅक्ट पॉलिटिकल पार्टीज कॉम्पीट विथ ईच अदर ओनली इन अ डेमोक्रेसी. ओके, म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत ते लोकशाहीतच एकमेकांशी निवडणुकीत लढू शकतात. पण समजा एखाद्या ठिकाणी हुकुमशाही आहे किंवा एकच पक्ष आहे तर मग तिथे निवडणूक तर होणारच नाही. म्हणजे की कम्युनिझम आहे, ओके, किंवा तिथे राजेशाही आहे, तर अशा ठिकाणी होईल का इलेक्शन? नो, नॉट पॉसिबल. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. तर आपल्या भारतामध्ये हे राजकीय पक्षांची काय प्रक्रिया किंवा काय प्रणाली आहे ते आपण ह्या प्रकरणात बघणार आहोत. सो इन युअर स्कूल अँड द सराउंडिंग्स यू मस्ट हॅव सीन सम ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन्स वर्किंग टू अचीव सम ऑब्जेक्टिव्स और ऑब्जेक्टिव्ह. सो आपण आपल्या आजूबाजूला बघतो की समजा शाळेत, तर शाळेत एखादा संघ असतो, से फॉर एक्झाम्पल कबड्डी. सो ते नेहमी प्रयत्न करतात की आपण सगळ्यांनी एकत्र सराव करायचा, नंतर ज्या दिवशी सामना असेल तेव्हा तो जिंकायचा. ठीक आहे, किंवा काय इन्स्टिट्यूशन असतात, ऑर्गनायझेशन असतात, समाजसेवी संस्था असतात, तर त्यातही बरेच लोक असतात, स्वयंसेवक. तर तेही त्या सगळ्यांचा गोल एकच असतो की टू डू सोशल सर्व्हिस. ठीक आहे, सो त्यांचं एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्दिष्ट असतं की समाजाची सेवा करणे. सो सम ऑर्गनायझेशन्स टेक इनिशिएटिव्ह इन रिझॉल्विंग सोशल प्रॉब्लेम्स. ठीक आहे, बऱ्याचशा अशा संस्था आहेत की आता आपल्याला जसं की कोरोनाचं उदाहरण आहे, तर त्याच्यात बऱ्याच धार्मिक संस्था पुढे आल्या किंवा नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स म्हणजे NGOज. ठीक आहे, असरकारी संस्था, म्हणजे ते नॉन प्रॉफिट बेसिसवर ते काम करतात. ठीक आहे, काही नफा न मिळवता, जस्ट दे वॉन्ट टू डू सोशल सर्व्हिस. सो यू मे हॅव रेड अबाउट व्हेरियस मुवमेंट्स अँड देअर वर्क. ठीक आहे, तर अशा बऱ्याच चळवळी आपण ऐकल्या की से फॉर एक्झाम्पल चिपको मुवमेंट. तर चिपको मुवमेंटमध्ये त्यांचं काम काय होतं की टू प्रोटेक्ट ट्रीज फ्रॉम गेटिंग कट, म्हणजे टू स्टॉप डिफॉरेस्टेशन. ओके, सो अशा प्रकारे तिथे बरेच लोक होते, पण त्यांचं सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं की टू स्टॉप डिफॉरेस्टेशन. ओके, जस्ट ॲज देअर आर ॲक्टिव्ह ग्रुप्स
institutions and movements. Similarly, there are political parties who contest election. ठीक आहे. आता ॲक्टिव्ह ग्रुप्स म्हणजे काय, जसे की काही स कार्यकर्ते असतात समाजात, त्यांचा संघ किंवा त्यांचा ग्रुप. इन्स्टिट्यूशन अँड मुवमेंट्स. सिमिलरली देर आर पॉलिटिकल पार्टीज. तर हे जे आपण बघतो इतर संस्था वगैरे समाजात, त्याचप्रमाणे या पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय पक्षसुद्धा तशाच प्रकारे आपलं काम करत असतात. ठीक आहे. बट इथे त्यांच्या कामाचा थोडा वेगळा असतो, काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते, की आधी ते इलेक्शन म्हणजे निवडणूक लढतात, त्यानंतर मग एकदा सत्ता हातात आली की ते त्यांचं काम सुरू करू शकतात. ठीक आहे. सो पॉलिटिकल पार्टीज आर अल्सो अ काइंड ऑफ सोशल ऑर्गनायझेशन्स, बट देअर इज अ डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल पार्टीज अँड अदर इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन्स इन सोसायटी. तर इथे काय म्हटलं आहे की ज्या राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा सामाजिक सेवा करणाऱ्या संस्था आहेत. ठीक, ऑर्गनायझेशन सामाजिक संस्था आहेत. बट काय फरक आहे की द डिफरन्स इज इन द गोल्स अँड स्टाईल ऑफ वर्किंग ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड अदर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता जे इतर संस्था आहेत, समाजसेवी संस्था, त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्यांना फक्त समाजाची सेवा करायची, तर त्यासाठी सत्तेत आलंच पाहिजे असं नाही आहे त्यांचं. ठीक आहे. बट आणि त्याचबरोबर त्यांची काम करण्याची पद्धत, स्टाईल ऑफ वर्किंग, ही सुद्धा वेगळी आहे. बट जे राजकीय पक्ष आहेत त्यांना आधी निवडणूक लढावी लागते, जी समाजसेवी संस्थांना निवडणूक लढण्याची काही आवश्यकता नाही आहे, ते फक्त त्यांचं काम करतात. बट जे राजकीय पक्ष आहेत ते आधी निवडणूक लढतील. सगळ्यात आधी तर ते जे लोक आहेत ज्यांचे विचार ते जुळतात की आपल्याला असा पक्ष स्थापन करायचा, ते आधी एकत्र येतील, मग ते निवडणूक लढतील, निवडणूक जिंकतील, जिंकल्यानंतर आपली सत्ता प्रस्थापित करतील आणि मग ते सरकार चालवतील. तर अशा प्रकारे हा फरक आहे त्यांच्या स्टाईल ऑफ वर्किंगमध्ये. सो ऑन दिस बॅकग्राऊंड वी कॅन से दॅट पीपल फॉर्म ऑर्गनायझेशन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अचिव्हिंग पॉलिटिकल पॉवर अँड पार्टिसिपेट इन द इलेक्टोरल प्रोसेस. सच ऑर्गनायझेशन्स आर कॉल्ड पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे. तर मग आपण मागे जे बघितलं की त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांचे उद्दिष्ट यात फरक आहे. तर मग हा फरक आणि ती पद्धत गृहीत धरून आपण असं म्हणू शकतो की हे असे एक विचार असणारे लोक जेव्हा काही ऑर्गनायझेशन किंवा पक्ष स्थापन करतात आणि त्यांचं उद्दिष्ट असतं की आपल्याला राजकीय पॉवर आपल्या हातात असावी, अँड नंतर मग ते अशा प्रकारे जी निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यात सहभागी होतात. सो हे जे लोकांचा जो संघ आहे, ती जी संस्था आहे, त्याला म्हणतात पॉलिटिकल पार्टी, दॅट इज राजकीय पक्ष. ठीक आहे. सो पॉलिटिकल पार्टीज दस कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अ ग्रुप ऑफ पीपल हू एम टू कॉन्टेस्ट इलेक्शन्स, विन इलेक्शन्स अँड गेट पॉवर अँड एस्टॅब्लिश द गव्हर्मेंट ऑफ देअर पार्टी. ठीक आहे. तर आता पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय, इट इज अ ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे. काही लोकांचा तो ग्रुप आहे, हू एम टू कॉन्टेस्ट इलेक्शन्स. मग आता त्यांचं लक्ष काय, दॅट दे वॉन्ट टू कॉन्टेस्ट इलेक्शन, म्हणजे त्यांना निवडणुकीत भाग घ्यायचा आहे, ती निवडणूक जिंकायची आहे, हातात सत्ता घेतल्यानंतर मग सरकार पुढे चालवायचं आहे. सो फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. तर मग हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांची काय वैशिष्ट्य आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य आहे टू बी इन पॉवर. Achieving power through elections is the main objective of political parties. Thus, different political parties compete with each other to get power. तर आता जे राजकीय पक्ष आहेत त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्या हातात सत्ता आणणे. ठीक आहे. सत्ता हातात ठेवणे आणि त्यानंतर काय, मग हे सत्ता स्थापन झाल्यानंतर ते सरकार चालवतात, बरोबर. तर मग सगळ्यात आधी हे काय करतात की वेगवेगळे राजकीय पक्ष एकमेकांशी निवडणूक लढतात आणि मग निवडणूक जे जिंकतात ते आपली सत्ता प्रस्थापित करून, म्हणजे बहुमत जे मिळालं आहे त्यांना ते प्रूव्ह करून तिथे त्यांचं सरकार स्थापन करतात. सो देअर इज नथिंग रॉंग इन दिस कॉम्पिटिशन, बट द कॉम्पिटिशन शुड बी फेअर. आता ही जी स्पर्धा आहे किंवा ही जी निवडणुकीची पद्धत आहे याच्यात काही चुकीचं
अजिबात नाही आहे. केव्हापर्यंत? जोपर्यंत ते जी निवडणूक आहे किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ती फेअर आहे, म्हणजे मतमोजणी वगैरे त्याच्यात काही त्यांनी कमी जास्त नाही केलं आहे किंवा पार्शालिटी नाही केली आहे. सो टिल देन इट इज ओके. बट इफ देर इज सम इम्पार्शालिटी ऑन ऑर यूज ऑफ अनफेअर मीन्स, सो दॅट इज नॉट अलाउड. सो देर इज नो मिनिंग ऑफ कॉन्टेस्टिंग इलेक्शन्स. सो टू परस्यू अन आयडिओलॉजी. तर मग त्यानंतर काय पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे की टू एस्टॅब्लिश टू बी इन पॉवर म्हणजे सत्तेत असणं. नंतर टू परस्यू अन आयडिओलॉजी म्हणजे त्यांची एक विचारसरणी किंवा विचारधारा जी आहे पक्षाची ती प्रस्थापित करणे. एव्हरी पॉलिटिकल पार्टी हॅज सम पॉलिसीज अँड वर्ल्ड व्ह्यूज. तर आपल्याला माहिती की प्रत्येक राजकीय पक्षाचे एक जागतिक विचार असतात आणि काही त्यांच्या पॉलिसीज म्हणजे काही योजना ठरलेल्या असतात की हा राजकीय पक्ष आहे समजा की तो शेतकऱ्यांना जास्त महत्त्व देईल. एखादा दुसरा राजकीय पक्ष आहे तर तो व्यापाऱ्यांना, आणखी एखादा आहे तर तो सामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे वेगवेगळे पॉलिसीज आहेत म्हणजे योजना असतात आणि जागतिक काही विचार असतात. सो पार्टीज हॅव अ पर्टिक्युलर स्टँड अबाउट सोशल इश्यूज. तर आपल्याला माहिती की जसं प्रत्येक व्यक्तीचे विचार, एव्हरी पर्सन हॅज डिफरंट इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट गोल्स. ठीक आहे ना, प्रत्येकाचे जे डेव्हलपमेंट गोल आहेत ते वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे आता पार्टीत तर एकच व्यक्ती नसतो, बरेच व्यक्ती असतात. सो तर हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांची पण जी काही विचारसरणी आहे त्यांच्यावर एक त्यांच्या ज्या समस्या आहेत सोशल इश्यूज त्याच्याबद्दल त्यांचं काही एक ठरलेलं मत असतं. तर वेगवेगळ्या पक्षाचं वेगवेगळं मत असतं आणि त्यानुसार ते प्रयत्न करतात त्या समस्या सोडवण्याचा. दीज टुगेदर मेक पार्टी आयडिओलॉजी. ठीक आहे, तर हे जे सगळं आहे की त्यांचं एक सामाजिक समस्यांबद्दलचं एक मत, नंतर काही त्यांचे विचार, काही योजना, तर हे सगळ्यांचं काय मिळून काय बनतं की विचारसरणी म्हणजे आयडिओलॉजी, त्या राजकीय पक्षाची विचारसरणी. द पीपल हू कन्सिडर एनी स्पेसिफिक पार्टी आयडिओलॉजी ॲज ॲक्सेप्टेबल सपोर्ट दॅट पॉलिटिकल पार्टी. समजा कोणाला आम आदमी पार्टीचे विचार आवडतात, त्यांची काम करण्याची पद्धत आवडते, तर मग ते नॅचरली सपोर्ट करतील आम आदमी पार्टीला किंवा दुसरे कोणते पक्ष आहेत त्याला. तर अशा प्रकारे हा होत असतं लोकांच्या मनात त्या एक कुठल्याही पक्षाबद्दल मग तो आदर असतो आणि एक आवड असते. ठीक आहे, ज्या पक्षाशी त्यांचे विचार जोडतात त्याशी. ठीक आहे. सो सोशल सपोर्ट रिसिव्ड बाय अ पॉलिटिकल पार्टी इज कॉल्ड मास बेस ऑफ पॉलिटिकल पार्टी. आता मास बेस म्हणजे काय? मास म्हणजे काय? लोकसंख्याने खूप सारे लोक जेव्हा एका ठिकाणी जमतात, सो दॅट इज कॉल्ड ॲज मास. किंवा लोकांची भरपूर संख्या असते त्यालाही मास म्हणतात. तर मास बेस म्हणजे काय की आता लोकांचा सपोर्ट, ठीक आहे, लोकांचा प्रतिसाद त्या राजकीय पक्षाला किती आहे, ठीक आहे, तर जेवढा तो प्रतिसाद ते पॉलिटिकल पार्टी मिळवते त्याला म्हणतात त्यांचा मास बेस. सो इन मॉडर्न डेज आयडिओलॉजीज ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज appear to be similar, hence it has become difficult to differentiate between the parties on the basis of ideologies. तर आता हे आधुनिक काळात काय झालं आहे की जवळजवळ सगळेच डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, देन एज्युकेशनल डेव्हलपमेंट, सो नियरली ऑल आर टॉकिंग ऑन द सेम टॉपिक्स. तर मग अशा स्थितीत लोकांना खूप कठीण होऊन जातं की नेमका काय फरक आहे त्यांच्या विचारसरणीत. ठीक आहे, तर मग मॉडर्न डेज म्हणजे आताच्या आधुनिक जगात आपल्याला खूप कठीण होऊन जातं फरक करायला एक दोन राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या विचारसरणीच्या बेसिसवर. सो टू हॅव अ पार्टी अजेंडा. ठीक आहे, आता अजेंडा म्हणजे काय की त्यांची काही समस्या आहेत त्यांना धरून ते आपलं पुढे योजना काय आखणार आहेत त्याला म्हणतात एजेंडा, किंवा कशाला ते जास्त महत्त्व देतात. ठीक आहे. सो पॉलिटिकल पार्टीज प्रिपेअर देअर पार्टीज अजेंडा ऑन द बेसिस ऑफ पार्टी आयडिओलॉजी. ठीक आहे ना, आयडिओलॉजी म्हणजे काय, आता आपण कुठल्याही गोष्टीबद्दल काय विचार करणार ते आपले विचारसरणी एक ठरलेली असते त्यानुसारच विचार करू. तसंच पॉलिटिकल पार्टीचा हे ठरलेलं आहे विचारसरणी की आपल्याला शेतकऱ्यांना महत्त्व द्यायचं आहे की शेतकऱ्यांसोबत कॉमन पब्लिकसुद्धा की फक्त व्यापारी श्रीमंत लोक. तर हे ठरलं आहे पार्टीजची आयडिओलॉजी, त्यानुसार मग ते आपले
पार्टीचे अजेंडा तयार करतात. सो दे इम्प्लिमेंट द अजेंडा आफ्टर दे गेट पॉलिटिकल पॉवर. ठीक आहे. आणि इम्प्लिमेंटेशन केव्हा होईल, हे कृतीत केव्हा आणतील ते अजेंडा, जेव्हा ते निवडणूक लढल्यानंतर जिंकतील आणि आपलं सरकार स्थापन करतील, तेव्हाच ते इम्प्लिमेंट करू शकतात. इवन इफ दे डू नॉट गेट पॉलिटिकल पॉवर, पॉलिटिकल पार्टीज ट्राय टू गेट सपोर्ट ऑफ पीपल ऑन द बेसिस ऑफ दिस एजेंडा. ठीक आहे. समजा एखाद्या वेळेस ते हारले किंवा म्हणजे जी निवडणूक आहे त्याच्यात ते हारले, तर मग तरी लोकांचा प्रतिसाद मिळवण्याचा ते प्रयत्न करतात की ओके, वी हॅव लॉस्ट दिस टाईम बट मे बी नेक्स्ट टाईम वी विल विन. तर मग ते कंटिन्युअसली आपले जे अजेंडा आहेत, जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते ते लोकांसमोर बोलत राहतात. आणि त्याचबरोबर ते काय करतात की जो पक्ष सत्तेत आहे त्याच्यावर काही टीकाही करतात की हे बघा, ह्यांनी असं म्हटलं होतं बट हे करू नाही शकले, तर आम्ही करू, अशा प्रकारे. सो नेक्स्ट इज टू एस्टॅब्लिश अ गव्हर्मेंट. ठीक आहे. तर एक पुढचं वैशिष्ट्य काय की आपलं सरकार प्रस्थापित करणे. पॉलिटिकल पार्टीज एस्टॅब्लिश द गव्हर्मेंट अँड गव्हर्न द नेशन. ओके. द पॉलिटिकल पार्टी विच गेट्स मेजॉरिटी इन इलेक्शन्स फॉर्म द गव्हर्मेंट. तर आता बघा, आधी ते आपली सत्ता प्रस्थापित करतात आणि मग सरकार चालवतात, गव्हर्न द नेशन. आणि जो राजकीय पक्ष आहे ज्याला मेजॉरिटी म्हणजे काय बहुमत मिळालं आहे, ते आपलं सरकार स्थापन करू शकतात. ठीक आहे. आणि मग जे बहुमत मिळालं आहे, ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांच्यापेक्षा त्यांना थोडे मतं कमी असतात किंवा मताला थोडे त्यांचे जागा कमी पडतात. सो दे ॲक्ट ॲज अ सेकंड हायेस्ट सीट गेनिंग पार्टी. ठीक आहे. सो सेकंड हायेस्ट सीट गेनिंग पार्टी वर्क्स ॲज पार्टी ऑफ अपोजिशन और अपोजिशन पार्टी, विरोधी पक्ष ज्याला आपण म्हणतो. ओके. सो these are the characteristics and there are some more. So now question for homework is, what is the definition of political party, and write any 3 features or characteristic of political party. Okay.